प्राचीन भारतात नवनाथ परंपरेचे एक महान योगी होऊन गेले श्री गोरक्षनाथ. ते आदिनाथ भगवान शंकरांचे अवतार स्वरूप मानले जातात आणि मच्छिंद्रनाथांचे परमशिष्य होते. एक आख्यायिका सांगते की मच्छिंद्रनाथांनी एका अपत्यहीन राजाला पुत्रप्राप्तीसाठी मंत्र दिला, परंतु राणीने तो मंत्र योग्य रीतीने पाळला नाही आणि तो मंत्र कचऱ्यात फेकला. त्या ठिकाणी एका योगीने तपस्या करून त्या मंत्रातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना गोरक्ष म्हणजेच संरक्षित दिव्यशक्तीने घडलेला असे म्हटले जाते. गोरक्षनाथांनी बालपणापासूनच कठोर तपश्चर्या केली. त्यांनी आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांकडून हठयोग, प्राणायाम, कुंडलिनी जागरण यांचे गूढ ज्ञान आत्मसात केले. एकदा मच्छिंद्रनाथ मोहात अडकले. ते स्त्री संसारात रमले. तेव्हा गोरक्षनाथांनी नृत्य, योग आणि चमत्कारांच्या सहाय्याने त्यांना पुन्हा योग मार्गावर परत आणले. त्यामुळे गोरक्षनाथ हे केवळ शिष्य नव्हे, तर गुरूंना मार्गावर आणणारे शिष्य म्हणून ओळखले जातात. गोरक्षनाथ जिथे गेले तिथे रोगी बरे झाले, दुष्काळ संपले, अहंकारी राजांना नम्रतेचा धडा मिळाला. पण ते कधीही चमत्कारांचा गर्व करत नसत. त्यांचा संदेश नेहमी एकच होता: योग हा देहासाठी नाही, आत्म्याच्या मुक्तीसाठी आहे. गोरक्षनाथ म्हणत, गुरुविना ज्ञान नाही. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. संयम, साधना आणि वैराग्य हाच खरा योग. त्यांनी गोरक्ष संहिता आणि इतर योगग्रंथांची रचना केली, ज्यातून आजही योगशास्त्राला दिशा मिळते. गोरक्षनाथांचे कार्य आजही महाराष्ट्र, उत्तर भारत, राजस्थान, नेपाळ या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पूजले जाते. नाथ संप्रदायाचे ते आधारस्तंभ आहेत.